रोहिणीताईंना प्रश्न विचारायचा आहे. अच्छा, त्यांच्याकडून डायरेक्ट यांच्याकडे. त्यांची सिरियल पाहतो मी, होणार सून या घरची पाहतो. वा वा. तर ताई तुम्ही सासवांबरोबर एवढं राहता छान, तर माझी एक सासू तुमच्या घरात खपून घ्याल का? तिचा जो काही महिन्याचा खर्च आहे तुम्ही मी ॲक्सेप्ट करा, माझी मागणी ॲक्सेप्ट करा प्लीज. मला विचारायचं आहे, अस्मिताला विचारायचं आहे मला. अस्मिता, माझ्या घरी म्हणजे तू नेहमीच सांगतेस की शोधलं तर सापडतंच. माझ्या घरी एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी रात्री झोपण्याच्या आधी ना फ्रीजमध्ये दुधाचा ग्लास ठेवते आणि माझ्या घरी मी, माझा नोकर, एक मांजर आणि एक बदक आहे. तर सकाळी मी उठून बघते तर तो ग्लास रिकामा असतो. तर तुला काय वाटतं, कोण पित असेल ते दूध? हा, मला थोडा विचार करायला लागेल त्यासाठी. बदक आहे, एक मांजर आहे, नोकर आहे. नोकर आहे. हो, नोकर आहे. मला वाटतं तुम्हीच पित असाल का रात्री? तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस वगैरे? मी कशाला? मांजर पितं दूध एवढी? पण मांजर फ्रीज का उघडेल? फ्रीज उघडते, मी उघडून देते, मग ती पिते. तरीच एक केस सॉल्व्ह करायला हे एपिसोड लावतात. उत्तर तुम्हीच दिलं ना. आता मांजर पिते ना तुमचं दूध. नाही, अजून एक माझा प्रश्न आहे. अजून आहे? हो. आजी वनात जाते, तिच्याकडे 2 भाकरी असतात. एक आजी खाते आणि दुसरी कोण खातं? आजी वनात जाते, हा, कोण खाणार? एक आजी खाते. हा, नात खाणार. कसं काय? आजी व नात जाते. हे दर्जेदार प्रेक्षक आले. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही आमच्या टीम मध्ये जॉईन करा. नाही, बाबा खूप काम आहेत घरी. हे काय, हे कशाला आणलं इकडे? हे चालेल तिकडे. नको बाई, हे बरं आहे, खुडत बसा. मना एक विचारायचं. मना काय असतं हे? मना काय श्लोक लावले का? मना सज्जना. अरे मला म्हणावं, मना मनशी. अरे मनापासून विचारायचं आहे मला. विचारा आपले काही. मनापासनं अस्मिताजींना विचारायचं आहे. अच्छा, विचार. की तुमचा काला जादूवरती विश्वास आहे काय? ओ माय गॉड. नाही. मग भाऊ कदमच्या जोकवर कसे हसतात? आपल्या जॉकला काय किंमतच नाही इकडे. अस्मिता मॅडमला मला एक आमचे हे कोड आहे. आमचा उंदीर आहे, त्याला इथपर्यंत पोहोचत. मी 1 मिनिट तिकडे येऊ शकतो का सर? मी या ना. एक त्यांना प्रत्यक्ष दाखवतो. हा, आज आमचा उंदीर आहे, त्याला 30 पर्यंत जायचं आहे. तर त्याला थोडासा मार्ग काढून द्या. 1 मिनिट. हे घ्या, हे याने व्यवस्थित मार्ग काढून द्या. अहो नाही, बंद आहे. व्यवस्थित बघा. सगळंच बंद आहे इकडे. इथे बंद आहे. काढा ना, तुम्ही काढू शकता. असं काही नाही. आपलं पेनाचा खर्च वाढायचं काय प्रॉब्लेम नाही, ऍक्च्युली सगळे रस्ते बंद आहे तिकडे. मला इथे बंद आहे, इथे काय बंद आहे. तुम्ही यार, काय टाइमपास करता? ते सरळ आहे ना. उंदीर इथं उचलायचं, इथं डायरेक्ट उचलून ठेवायचं ना तिकडे. चीजचा तुकडा त्याने खाल्ल्यानंतर आपण खायचा. 1 मिनिट. काय तुमचं आता? मला एक गिफ्ट द्यायचं आहे. काय? मेघनाला गिफ्ट? हा. चाप देऊ त्याला? चाप द्यायचं का? केसांना लावायचं का? देऊ. सारखं हे काय? बरं, असं केल्याशिवाय वाक्य आठवत नाहीत का तुला? हा, बरं, काय हे प्रश्नचिन्ह आहे तुला पडलेलं? स्वल्पविराम आहे, अल्पविराम आहे, काय आहे काय नेमकं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही पुण्याच्या आहात ना? हो. त्या पण पुण्याच्या आहेत बरं का. किती छान काम करतेस माहिती तू. अगो बाई, तू असं काय दोन्ही हाताने करत जा बरं का. ते छान दिसेल. असं खूप छान दिसतं ते. अजिबात सोडू नकोस. छान. मी करू काय? रोहिणीताई, मला तुमच्याकडे यायचं आहे आता. मगाशी आमच्या सरपंचांनी बोलता बोलता उल्लेख केला होता की अमिताभ बच्चन यांच्या आई आमच्याकडे आज आलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते आमच्याकडे आलेत असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ बच्चन असतील, ऋषी कपूर असतील किंवा संजय दत्त, या सगळ्यांच्या
आईची भूमिका तुम्ही आतापर्यंत निभावलेली आहे. सगळ्यात जास्त आवडता मुलगा कोण यापैकी मग? प्रत्येक मुलाची खासियत वेगळी असते. जसं धरमजी आहेत त्यांची खासियत वेगळी आहे. त्यांच्याबरोबर एक वेगळंच इक्वेशन 2-3 फिल्म्समध्ये मी काम केलं होतं. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अतिशय छान आहे. त्यामुळे एकदा मला आठवतंय आम्ही त्यांनी काठी आणि मी झाडू असं घेऊन आम्ही लढाई पण केली होती सेना टकराना नावाच्या एका फिल्ममध्ये. प्रत्येकाची इक्वेशन्स वेगवेगळी असतात. त्यामुळे असं पर्टिक्युलर असं नाही, पण काही काही रोल्स करताना काही म्हणजे जसं मगाशी उल्लेख केला तो आपने हात धोले विजय, तो सीन करताना अतिशय मजा आली होती अमितजींच्या बरोबर. त्यांनी सुद्धा तो मला एक अमितजींची छोटंसं एक हे सांगावं असं वाटतंय. मी 2 फिल्म्स केल्या त्यांच्याबरोबर, एक तर शहनशाह आणि दुसरी अग्निपथ. शहनशाहमध्ये तो रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं वगैरे ते होतं. आणि त्यावेळेस त्यांचा सेटवरचा वावर आणि अग्निपथमध्ये मला खूप डिफरन्स वाटला त्याच्यामध्ये. म्हणून मी एकदा असं सहजच विचारलं, म्हटलं व्हॉट डू यू एक्सपेक्ट, की अग्निपथ बघून तुम्हाला असं काय वाटतं की लोकांना? तर त्यांनी म्हटलं की नाही रोहिणीजी, वो तो फन फिल्म थी, शहनशाह वॉज अ फन फिल्म, और यहाँ पे ऐसे मुझे लगता है लोग ऐसे फिल्म देखते हैं, उसके बजाय अग्निपथ उन्होंने ऐसे देखनी चाहिए. एवढंच फक्त त्यांनी. म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये काहीतरी आपण एक्सपेक्ट करतो आणि त्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. पण मला एवढंच सांगायचं हो, सुपरस्टार कुठलाही असू द्यात, आई मराठमोळी आहे आमची, त्यामुळे आईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सविताताई, सगळ्या रसिक प्रेक्षकांना सिरियलमधल्या तुमच्या भूमिका फार आवडतात आणि त्या खऱ्याही वाटतात, त्या वाटल्याच पाहिजेत. पण आता तुमचे जे जावई बापू होणार आहेत राया, आणि तुमचं जे सेटवरचं नातं आहे, म्हणजे शूटिंगच्या मागचं जे नातं असतं ते कसं असतं, रायाचा स्वभाव कसा आहे, हे जरा मला सासूबाईंकडून ऐकायचं. जरा प्रेक्षकांनाही ते ऐकायला आवडेल. तुम्हाला मी सांगते ना, मी तो खूप चांगला आहे. पण पहिल्यांदी ना त्याची खूप फिरकी घेण्यात आली होती. अच्छा. आणि ती प्रधान फॅमिलीकडून नाही, चिटणवीस फॅमिलीकडून, बर. की त्याला सांगण्यात आलं होतं की अरे तू नवीन आहेस, तुला सिनियर्स समोर असं वागावं लागेल. आणि सिनियर्स म्हणाले उभं राहा, तू उभं राहा. सिनियर्स म्हणाले बस तर बस, की त्यांचं जेवण झाल्याशिवाय तू उठायचं नाही वगैरे. आणि बिचारा घाबरून गेला हो, होता. असं केलं रॅगिंग थोडक्यात. रॅगिंग झालं होतं त्याचं. पण नाही, पण रॅगिंग नाही, मी एक रिस्पेक्ट देत होतो माझ्या पद्धतीने. रॅगिंग नाही म्हणता येणार त्यांना. रॅगिंग नाही म्हणता येणार. बघा, अजूनही त्यांनी जसं वागवलं असेल तरी पण मी आहे तसंच बोलतोय, चांगलंच बोलतोय. सालस सोज्वळ. नाही म्हणजे आता पूर्वी आम्ही त्याला ओळखत नव्हतो, आता आम्ही त्याला ओळखून आहोत. खरंच अशी जर आली वेळ खऱ्या आयुष्यात, कुणी विचारलं की घरजाबाई व्हाल का आता, तर तो तयार आहे. हो, हा म्हणाला तो तयार आहे. नाही नाही नाही, ते मजेवरती आहे सगळं. हा म्हणाला तो तयार आहे. ऐक, त्या आपल्या इंटरनॅशनल गोष्टी आहेत, त्या नको प्लीज. टीव्हीवरती सगळे बघतो. हा चॅनल इंटरनॅशनल आहे, तुम्ही सांगू शकता. नाही, त्याच्या खूप आयडियाज आहेत. त्याच्या खूप ठिकाणंही ठरली आहेत त्याची, लग्नानंतर कुठे जायची आणि टॉयलेटमध्ये कुठला शॉवर लावायचा, असं अशा सगळ्या गोष्टी ठरल्या. आता फक्त जी मुलगी त्यांनी ठरवली आहे तिच्याकडनं होकार येणं बाकी आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करतोय. आम्ही ओळखी आणि हे वाढवण्याचा. नाही, असं काही नाहीये. काय तू नको टेन्शन घेऊन, नाव नाही घेणार आम्ही शो मध्ये. थँक्यू. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.